काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल रामदास कदमांनी अजित पवारवर एक वार केला आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी सर काल रामदास कदमांनी जे म्हटलेलं आहे त्यावर काय बोलाल? मी शिवसेनेचे दोन्ही मेळावे काल बघितले। मुख्यमंत्र्यांच्या पूर्वी रामदास कदम यांनी भाषण दिलं आणि कदम साहेब आवेशाप्रमाणे म्हणजे त्यांना असं वाटतं की तो त्यांचा पूर्वीचा काळ राहिलेला आहे की तुम कुछ भी बोलोगे और हम सुनते रहेंगे। काल त्यांनी सांगितलं की अजितदादांनी घाई केली यायची, थोडं थांबले असते तर महायुतीमध्ये दोन्ही पक्ष आघाड्यांवर असते वगैरे वगैरे वगैरे। आम्हाला त्यांना आमचं सांगणं आहे की कदम साहेब तुमचा तो काळ गेला, त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात तुमच्या पाठीशी होता। आज तो तुमचा काळ राहिलेला नाही, याचा अर्थ तुम्ही काही बोलाल हे आम्ही ऐकून घेणार नाही। उलट रामदास भाईंना सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून महायुतीची लंगोट वाचली। अजितदादा वेळेवर जर आले नसते तर यांना संन्यासाप्रमाणे संन्यास घ्यावा लागला असता आणि हिमालयात जावं लागलं असतं कमंडलू धरून। त्याच्यामुळे रामदास भाई आपली लंगोट कोणामुळे शाबूत राहिली याचं चिंतन करावं। आमच्या पक्षाच्या नेत्यांवर जर तुम्ही प्रहार करण्याचा चुकूनही प्रयत्न केला, मग ते भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष सध्याचा असेल किंवा शिवसेनेचा शिंदे गट असेल, यांनी चुकूनही प्रयत्न केला तर त्या तोडीसतोड उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत। भलेही आम्ही फाटक्या घरातले आहोत, पण आमच्या नेत्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही। आणि माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाही विनंती आहे, मी चुकतो त्यावेळेस वारंवार तसं तुम्ही मला ताकीद देता, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला सुद्धा तुम्ही ताकीद दिली पाहिजे। जर त्यातले काही प्रवक्ते बरळत असतील तर आम्ही सुद्धा ईट का जवाब पत्थर से द्यायला तयार आहोत। जर ते अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ आणि तितक्याच ताकदीने फेकू। आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असं समजू नये। तर अमोल मिटकरींनी स्पष्ट सांगितलं, आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही कमजोर नाही, ईट का जवाब हम पत्थर से भी दे सकते हैं, अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन ध्रुवास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक।